CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यातील साकेगाव येथे पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील नळाच्या पाण्याचा लाभ आमच्या वस्तीपर्यंत मिळावा अशी मागणी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास काही गावगुंडांनी पारधी वस्तीवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे। या हल्ल्यात अनेकांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून घटनेनंतर पारधी समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। एवढेच नव्हे तर हल्ल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची भावना देखील समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आजही समाज आम्हाला स्वीकारण्यास तयार नाही। आदिवासी आणि पारधी समाज आजही गावकुसाबाहेरच राहण्यास मजबूर आहे। शासन आणि प्रशासनाकडून आमच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया समाजातील नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अद्याप आरोपी फरार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी पारधी समाजाकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे आदिवासी व पारधी समाजाच्या सुरक्षिततेचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। गावामध्ये आज रस्ता बंद, गावकरी लोकांनी रस्ता बंद केलेला आहे। त्यांचं किराणा सामान सुद्धा घेणं बंद केलेलं आहे। तसंच पिण्याच्या पाण्यावरून तर वाद आला म्हणजे पिण्याचं पाणी सुद्धा बंद आहे। अशा प्रकारची परिस्थिती त्या गावामध्ये अजून घडलेली आहे। म्हणजे तुम्हाला कुठलं साहित्य देत नाही, सामाजिक बहिष्कार टाकला तुमचं रस म्हणायचंय? हो सर, आमच्यावर सामाजिकच बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे असं आम्हाला सगळ्याला दिसून येते सर। उघडच आहे, कारण की त्याच्यावर हमला झालेला, आमच्या हल्ला यापूर्वी 3 वेळा हमला झालेला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काही पत्र देणार? हो सर, महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग आणि मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांना सर्वांना आम्ही पत्र देणार आहे आणि केंद्रीय मंत्र्यांना आम्ही अर्ज दाखल केलेले आहे। काल काय नेमकी घटना होती? हाणामारीची घटना घडली, काय प्रकार झाला होता? नाही, माझ्या मावशीने काय केलं, पाणीचं टँकर बोलवलं आणि ते मोटरसायकल घेऊन आले। त्यावेळेला काय सांगितलं त्यावेळेला का भाऊ तुम्ही गावात नळ सोडता, मग आमच्याकडे काऊन नळ नाही सोडत? 6 महिने झाले तरी पाण्याचा शितोडा नाही दिला आम्हाला। नुसतं पाण्याची गोष्ट बोलायला गेलो होतो, तर त्यावेळेला मारहाण केली आम्हाला। कोणी मारहाण केली? सगळं गाव मिळूनच। किती लोक होते? 50-60 लोक असं। आणि तुम्ही किती जखमी झाले जाता? आम्ही एका घरातले 4-5 तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।